हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा पहिला दिवस. कौरवांचे सैन्य भीष्माच्या नेतृत्वाखाली पांडवांवर चाल करून गेले. सैन्यात चेतना येण्यासाठी सिंहनाद, अनेक वाद्ये यांचा फार मोठा आवाज होऊ लागला. त्याबरोबर पांडवांनीही आपल्या सैन्यासह आगेकूच केली. त्यांनीही सिंहनाद करून वाद्यांचा गजर करायला सुरुवात केली. क्षणार्धात दोन्ही सैन्य एकमेकांशी भिडले. महारणसंग्राम सुरू झाला. अत्यंत निर्दय अंतःकरणाने हे चुलत बंधू आणि त्यांच्यासाठी युद्ध करणारे सर्व राजे एकमेकांवर मारू किंवा मरू अशा जिद्दीने प्रहार करत होते. भीमसेनाने महापराक्रम गाजवला आणि त्याला कौरव बंधूंनी प्रत्युत्तर दिले. सर्वत्र मृत हत्ती, घोडे यांचा तसेच सैनिकांच्या कापलेल्या मुंडक्यांचा खच पडला होता आणि रक्ताचा सडा पडून चिखल झाला होता. भीष्माने महापराक्रम करून पांडवांच्या सैन्याची दाणादाण केली. आजच पांडवांचे सर्व सैन्य हा गांगेय ठार करतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्याला अभिमन्यू, उत्तरा आणि विराटाचा पुत्र श्वेत यांनी अत्यंत प्रबळ असे प्रत्युत्तर दिले. यामुळे भीष्माला रोखणे शक्य झाले. भीष्माला त्यांच्या पराक्रमाची स्तुती करणे आवरले नाही. अखेर श्वेताच्या मृत्यूने याची सांगता झाली. हा रणसंग्राम असाच सुरू राहिला. सूर्य अस्ताला गेल्यावर भीष्माने त्या दिवसाचे युद्ध थांबविल्याची घोषणा केली. पहिल्याच दिवशी भीष्माकडून आपल्या सैन्याची दाणादाण झालेली पाहून युधिष्ठिर व्यथित झाला. तो रात्री आपल्या बंधूंसह श्रीकृष्णाच्या शिबिरात गेला आणि जनार्दनाला म्हणाला, कृष्णा, या भीष्माला कोण आणि कसा आवरणार? त्याने तर आजच युद्ध समाप्त करायला घेतले होते. भीम मनापासून पराक्रम गाजवत होता, परंतु अर्जुन अजूनही चाचपडत आहे. अशा प्रकारे आपल्याला हे युद्ध जिंकणे शक्य नाही. मी या सैनिकांचा संहार घडविणे योग्य नाही. यापेक्षा मी अरण्यात जाऊन राहणेच योग्य आहे. माधवा, माझे हित कशात आहे ते मला सांग. यावर श्रीकृष्ण युधिष्ठिराला धीर देत त्याला शांत करत म्हणाला, भरतश्रेष्ठा, शोक करू नकोस. तुझे बंधू, मी स्वतः आणि अन्य राजे तुझे हित करणारे आहेत. भीष्माचा वध शिखंडी करून होणार हे निश्चित आहे. श्रीकृष्णाने अशाच प्रकारे शांत करणारे बोल ऐकून राजा युधिष्ठिर सावरला. तो दृष्टद्युम्नाला दुसऱ्या दिवशी कसा व्यूह रचावा यासंबंधी सूचना देऊ लागला. युद्धाचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी दृष्टद्युम्नाने ठरल्याप्रमाणे व्यूह रचला. कौरवांनीही त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली. भीष्माने पांडवांवर चाल केली आणि महापराक्रम करत पांडवांच्या सैन्याची धूळधाण उडवून दिली. ते पाहून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, कृष्णा, माझा रथ पितामह भीष्मांच्या समोर घेऊन चल. मी आजच त्यांचा वध करतो. अर्जुन चाल करून येत आहे हे पाहून भीष्माने त्याच्यावर चढाई केली. त्याला द्रोण, कृप, दुर्योधन इत्यादींनी साथ दिली. त्याबरोबर अर्जुन या सर्व योद्ध्यांच्या मध्यभागी घुसला आणि त्याने चहूबाजूने जणू क्रीडा करत सर्वांना नामोहरम केले. यावेळी श्रीकृष्णाचे सारथ्याचे नैपुण्य अजोड होते. ते पाहून दुर्योधन भीष्माला म्हणाला, पितामह, तुमच्यामुळे कर्ण लढाईपासून दूर झाला. तुम्ही तर अर्जुनाकडून माघार घेताना दिसत आहात. अर्जुनाला ठार करण्यासाठी काहीतरी करा. यावर धिक्कार असो क्षत्रिय धर्माचा असे उद्गार काढून भीष्म अर्जुनावर चाल करून गेला. यानंतर अर्जुनाशी या सर्वांचे महाघनघोर तुंबळ युद्ध झाले.
भीष्माने श्रीकृष्णाला बाण मारून घायाळ केलेले पाहून अर्जुनाने भीष्मांशी महासंग्राम आरंभिला. पांडव आणि कौरव अशा दोनही बाजूने अन्य राजे आपापसात लढाई करत होते. भीमसेनाने महापराक्रम गाजविला. त्यात दुर्योधन पुत्र लक्ष्मण आणि अर्जुन पुत्र अभिमन्यू यांच्यात मोठी लढाई सुरू झाली. यावेळी दुर्योधन तेथे आला आणि त्याच्यासह अन्य बलाढ्य वीरांनी अभिमन्यूला घेरले. अभिमन्यू सर्वांना सडेतोड प्रत्युत्तर देत होता. हे पाहून अर्जुन आपल्या पुत्राच्या रक्षणासाठी तेथे आला आणि त्याने सर्वांचा नाश आरंभिला. ती वाताहात पाहून कौरव सैन्य आणि राजे पळू लागले. अर्जुनाला कोणीही रोखू शकले नाही. सूर्य अस्ताला गेला असता तेथे दुसऱ्या दिवशीचे युद्ध समाप्त झाले. युद्धाचा तिसरा दिवस. पहाटेच भीष्माने सैन्याला रणभूमीवर जाण्याचा आदेश दिला. त्याबरोबर पांडवांचे सैन्यही तेथे दाखल झाले. दोनही बाजूने व्यूहरचना केली गेली. त्यानंतर दोन्हीही सैन्याने एकमेकांवर चढाई केली. भीष्म, द्रोण इत्यादी सर्वांनी पांडवांचे सैन्याला सळो की पळो केले. तथापि आपल्या सैन्याला धीर देत अर्जुन, भीम इत्यादी सर्वांनी कौरवांच्या सैन्याचा निपात करायला आरंभ केला. अर्जुनाने तर महादैदिप्यमान पराक्रम गाजवायला सुरुवात केली. त्याबरोबर कौरवांचे सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले. ते पाहून दुर्योधन पितामह भीष्मांकडे गेला आणि त्याने भीष्मांना सांगितले की तुम्ही स्वतः, द्रोण, कृप माझ्या बाजूने असताना अशा प्रकारे आपल्या सैन्याची पळापळ होणे शोभा देत नाही. पितामह, आपण सर्वजण पांडवांचा कैवार घेत लढत आहात असे मला वाटते. या बोलण्यामुळे भीष्म चांगलाच डिवचला गेला. त्याने दुर्योधनाला सांगितले की माझं वृद्धाकडून जितका प्रयत्न करता येईल तितका मी करीन. मी पूर्ण ताकदीने पांडवांचा निपात करीन. दररोज त्यांचे 1,00,000 सैनिक ठार करीन. एवढे बोलून त्याने खवळलेल्या महासागराचे महारुद्र रूप धारण केले आणि पांडवांच्या सैन्याचा महाभयावह संहार सुरू केला. त्याबरोबर पांडवांच्या सैन्याची वाताहात सुरू झाली. पांडवांचे सैन्य शस्त्रे टाकून पळू लागले. हे पाहून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, पार्था, भीष्माच्या वधाची तुझी प्रतिज्ञा तुला आजच पूर्ण करता येईल. ती वेळ आलेली आहे. ते ऐकून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, कृष्णा, माझा रथ भीष्मासमोर घेऊन चल. त्यावेळी अर्जुन आणि भीष्म यांच्यामध्ये महाघनघोर लढाई सुरू झाली. श्रीकृष्णाने सारथ्याचे नैपुण्य पणाला लावले. अर्जुनाने भीष्मावर प्रहार केला. त्याचे धनुष्य मोडून टाकले. भीष्माने त्यावेळी अर्जुनाच्या पराक्रमाची प्रशंसा केली. त्यानंतर भीष्म सावध झाला. त्याने अर्जुनाला सर्व बाजूने बाणांनी आच्छादून टाकले. अर्जुन भीष्माच्या बाणांनी विद्ध होत होता. श्रीकृष्णालाही भीष्माने बाणांनी घायाळ केले. अर्जुन विचलित झालेला पाहून पांडवांचे सैन्य पळू लागले. एकटा सात्यकी तेवढा अर्जुनाच्या मदतीला धावला. त्यावेळी श्रीकृष्णाने सात्यकीची मोठी प्रशंसा केली. श्रीकृष्णाने पाहिले की अर्जुन भीष्मापुढे सौम्य प्रकारे लढाई करत आहे. त्याच्यात त्वेष दिसत नाही. सात्यकीला श्रीकृष्ण म्हणाला, ज्यांना पळायचे आहे त्यांना पळू द्या. तू अर्जुनाला मदत करत आहेस ते योग्य आहे. आता पहा, मी एकट्याने आजच भीष्म, द्रोण, कृप इत्यादी सर्वांचा संहार करून पांडवांना न्याय मिळवून देतो. असे म्हणून भगवंत श्रींनी स्वतः सुदर्शन चक्र धारण करून रथामधून उडी टाकून जमिनीला कंप निर्माण करत रणांगणाच्या मध्यभागामधून भीष्माकडे चाल केली. गजेंद्राला ठार करण्यासाठी क्रुद्ध झालेल्या चवताळलेल्या सिंहाने धावून जावे तद्वत त्यावेळी श्रीकृष्ण दिसत होता. ते श्रीकृष्णाचे महाउग्र रूप पाहून सर्व रणांगण भीतीने थरथरू लागले.
तथापि भीष्माने शांतपणे धनुष्य खाली ठेवले आणि हात जोडून तो श्रीकृष्णाला म्हणाला, देवेश्वरा, ये माधवा, चक्रपाणे, तुला प्रणाम असो. मला रथामधून खाली पाड. तुझ्या हातून माझा वध झाला तर तो इहलोकी आणि परलोकी माझा गौरवच आहे. माझ्यासाठी ते कल्याणप्रदच आहे. तीनही लोकी तो माझा बहुमान आहे. श्रीकृष्ण स्वतः भीष्म पितामहांचा वध करण्यासाठी जात आहे हे पाहून अर्जुनाने रथामधून उडी टाकली आणि त्याने वेगाने जाऊन श्रीकृष्णाचे महाविशाल बाहू घट्ट पकडले आणि त्याला अडविण्याचा प्रयत्न सुरू केला. तरीही अत्यंत खवळलेल्या श्रीकृष्णाने वावटळीने वृक्षाला ओढत न्यावे तसे अर्जुनाला फरफटत पुढे नेले. त्यावेळी कसेबसे अर्जुनाने आपले दोनही पाय जमिनीला घट्ट रोवले आणि 10 पावलांवर श्रीकृष्णाला मोठ्या हिकमतीने रोखले. अशाच प्रकारे एका जागी स्थिर झालेल्या श्रीकृष्णाला प्रणाम करत अर्जुन म्हणाला, केशवा, तू शांत हो. तुझा क्रोध तू आवर. तूच आम्हा पांडवांचे सर्वस्व आहेस. शरणस्थान आहेस. माझ्या पुत्रांची आणि भावांची शपथ घेऊन मी तुला सांगतो की मी कौरवांचा पूर्णपणे निश्चित संहार करेन. तू हाती शस्त्र धारण न करता आम्हाला सहाय्य करण्याच्या तुझ्या प्रतिज्ञेचा भंग करू नकोस. केशवा, प्रसन्न हो आणि माघारी फिर. यावर श्रीकृष्ण शांत झाला आणि माघारी येऊन पुन्हा रथारूढ झाला. त्यानंतर लढाईला पुन्हा सुरुवात झाली. अर्जुनाने महापराक्रम गाजवायला सुरुवात केली. त्याने कौरवांचा महाभीषण संहार केला. कौरवांकडील राजे आणि सैनिक पळू लागले. भीष्म, द्रोण, कृप, दुर्योधन इत्यादी कोणीही त्याच्यापुढे टिकाव धरू शकत नव्हते. शेवटी कौरवांच्या मदतीला सूर्य धावून आला. त्याचा रंग लाल होऊ लागला आणि त्यामुळे युद्ध थांबले. हरिओम.